चला मग आज बनवूयात मस्त टेस्टी, एकदम मस्त स्पायसी आणि थोडंसं चायनीज देसी स्टाईलमध्ये फ्राय केलेले फ्रेंच फ्राईसारखे बटाटे. तर हे कसे केले हे मी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये दाखवीन. जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्कीच करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट लाईक शेअर नक्कीच करा. तर हे बघा, सर्वात अगोदर मी बटाटे घेतले, त्यांना असं सोलून घेतलं आणि मग त्यानंतरला ना त्यांना उभं चिरून आहे ना मी कापून घेतला. आमच्याकडे फटाके फुटत आहेत कारण की आमचे त्याच गणेशाचं विसर्जन आहे, म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन आहे 11व्या दिवसाचे. आणि हे बघा, हे अशा प्रकारे मी ह्यांना ना कट करून घेतलं आहे. तसं मी हे बटाटे ना ऑलरेडी रात्रीच कट करून घेतले होते आणि ह्यांना आहे ना मी ओव्हरनाईट आहे ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं. म्हणजे कसं आहे ना, हे जेव्हा थंडी असतात ना बटाटे, तर ह्याच्यावर आहे ना मसाल्याची कोटिंग आहे ना खूप छान लागते. तर तुम्ही पण असं करू शकता किंवा 2 तास अगोदर पण तुम्ही बटाटे असे चिरून घेऊ शकता आणि मग त्यानंतरला मग थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून किंवा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही त्यांना असं मसाल्याची कोटिंग करू शकता. तर मी इकडे कापून घेतले आणि मग इथे मी आता मिक्सरचं जार घेतलं आहे, ज्याच्यामध्ये आलं लसूण, हिरव्या मिरच्या, कॉर्नफ्लॉर घेतलं 1 मोठा चम्मच आणि मग त्यानंतरला मग मी चिंचचं आहे ना हे विनेगर टाकलं. विनेगर ऑप्शन आहे, जर तुम्हाला नाही टाकायचं तुम्ही नाही टाकू शकता. मी टाकले इकडे. मग अशी एक पेस्ट तयार केली आणि त्यानंतरला ही जी पेस्ट आहे ना ही घेतली आणि मी ते बटाट्यावर कोटिंग केली. तर अशा प्रकारे बघा, बटाटे मी अगोदर ह्यांना ना टॉवेलने सुकवून घेतलं, पाणी काढून घेतलं. मग जी पेस्ट आहे ती टाकली आणि पेस्टनी पुन्हा मिक्स केली. मग आता इथे मी रेड चिली पावडर म्हणजे काश्मीरी मिरची पावडर टाकली, थोडंसं लाल तिखट पावडर टाकलं. तुम्ही तुमच्या तिखट अनुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर याच्यामध्ये मी टाकलं जिरं पावडर, आणि मग धने पावडर टाकलं आणि मग काली मिरी पावडर टाकली. मी आमचूर पावडर टाकला. आमचूर पावडर थोडं जास्तच टाकलं कारण की म्हणजे त्याने कसं थोडं मस्त चांगली टेस्ट लागते. आणि जिरं पावडर टाकलं आणि मग लास्टला थोडंसं मीठ टाकलं आणि एकदम असं चांगलं कालवून घेतलं. लाल मिरची पावडर आहे ना ती म्हणजे काश्मीरी मिरची पावडर, तर त्यामुळे हा जो कलर आहे ना असा निघला आहे, कारण तुम्हाला माहिती आहे काश्मीरी मिरची पावडरचा कलर येतो. तर माझं इथं मी कढईमध्ये घेतलं तेल गरम करायला आणि तेलमध्ये अगोदर मी एक बटाटा टाकून बघितलं की तेल झाले गरम, तर तेल झालं गरम त्याच्यामुळे टाकलं मी. इथे माझे फ्रेंच फ्राईज झाले तयार. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, मजेत राहा.